घोरपडीसह एक आरोपी अटकेत, धाबा वन विभागाची कारवाई। शेत शिवारात असलेल्या घोरपडीला पकडून कापण्याचे उद्देशाने आणीत असताना वन कर्मचाऱ्यांनी एका आरोपीस अटक केली आहे। मध्य चांदा वन विभागाचे धाबा वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गोंडपिंपरी उपक्षेत्राचे नियतवन क्षेत्र सुकवासी येथील शेत शिवारात घोरपड हे वन्यजीव पाऊस पडल्यानंतर उन्हात बाहेर पडली। यावेळी शेतात असणारे रमेश रामटेके राहणार धामणगाव यांच्या नजरेत ती घोरपड दिसली। ती घोरपड कापून खाण्याच्या उद्देशाने पकडली आणि घरी आणले, परंतु याची गुप्त माहिती वन विभागास मिळाली। त्यावरून वन परिक्षेत्र अधिकारी शेषराव बोबडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले। वरिष्ठ वन अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात आरोपीच्या घरी धाड टाकली असता त्याच्या घरी जिवंत घोरपड आढळून आली। मोका पंचनामा करून मुख्य आरोपी असलेले रमेश रामटेके यास घोरपडीसह ताब्यात घेऊन पुढील तपास केला। त्यांना उपक्षेत्र कार्यालय गोंडपिंपरी येथे आणून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार अटक करण्यात आली आणि पुढील कारवाई सुरू आहे। ही कारवाई उपवन संरक्षक श्वेता बोड्डू, सहाय्यक वन संरक्षक आदेश कुमार शेडगे यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी शेषराव बोबडे यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक राजेंद्र लडके, वनरक्षक जयदेव दत्ता, अनिल सुद्री, वनमजूर नाजूक निकोडे, दिलीप देवहाडे, नामदेव घुबडे यांनी केली। पुढील तपास सुरू आहे। जिवंत घोरपड पकडण्याची आमच्या वन कर्मचाऱ्यांची कारवाई केली आहे। ही प्रशंसनीय आणि वेळेत कारवाई केली आणि जिवंत घोरपडीला जीवनदान देता आले। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर त्याला नैसर्गिक वातावरणात सोडण्याची कारवाई सुरू आहे। कुणीही जंगलात अपप्रवेश करू नये, वन्यजीव संरक्षण याबाबत जनजागृती सुरू आहे। तरी पण असे काही लोकांकडून गैरकृत्य होणे दुर्दैवी आहे। असे असतानाही पोलीस, पाटील, सरपंच, सामाजिक संस्थेने सुद्धा या जनजागृतीसाठी सहकार्य करण्याची गरज आहे। शेषराव बोबडे, वन परिक्षेत्र अधिकारी, धाबा। काल गुप्त माहिती मिळाली होती घोरपड पकडण्याबाबत, तर आमचे वन कर्मचारी नी जाऊन त्यांच्या घरी धाड टाकली असता एक घोरपड जिवंत आढळून आली व ते आरोपीचे नाव रमेश दादाजी रामटेके असे असून त्यांच्या घरून ते घोरपड आणण्यात आली व वन कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन त्यांना न्यायालयात पेश करण्यात आले। परंतु आम्ही तर वन विभाग हा नेहमीच जनजागृती करत असतो व जनजागृती नंतरही घोरपडीची शिकार होत असते। तरी माझी अपेक्षा आहे की गावकऱ्यांनी व गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी सुद्धा जनजागृती करून वन विभागाला सहकार्य करावे आणि अशा घटना होऊ नये याबाबत दक्षता घ्यावी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.